कुणाल बोल या इथे म्हणा शेडबुश. तर भारत शेटला मला झाला वेळ याला. मला जरा सर्दी ताप पाय दुखतोय जरासा वेळ झाला याला. तर ह्याने भारत शेटला नटवलाय. कुठनं जायचं आता कुठं आहे आप्पा कुठं आहे. फोन लावले आमले व्यासनी घेऊन येऊ वाडी फाटी हो आम्ही स्टँडवरून येतो तिथं जाऊया. आता गेली साखराळी येथे आलेलो आहे आपण. श्री भैरवनाथ मंदिर साखराळी. श्री भैरवनाथ मंदिर साखराळी. असं झूम करून राखतो मी बैल बसतो. हा काय पाय पण आलं की कधी साखर काढल्या गैरसमज करू नका. व्हिडिओ कडे काय जाऊ मंदिर दाखवू काय बैल बसतो तुम्ही. तर चोराडी मैदानात आपण घालायचा होता हा भारत बरोबर आदत बैलाला. चोराडी नव्हतं पेडगावच्या मैदानात हिंदी केसरी मैदानात. कडं या साहेबांना लावला जात. आता दुसरा झालाय डमरू. दुसरा झाले मोठा दिसायला लागलाय. तुझ्या पण आला असेल. बोला तू कोण कोण आला नाही भारत शेट आली पळून. आज सांगता आहे नाही आलाय तुझ्यावर 100%. याशिवाय तुला पळून आली तापतले. चिठ्ठी आता झाली 70-71 गट आहे. ते चिठ्ठी दुसरी कशी मिळेल. फेऱ्यासाठी म्हणत असतील हृदय फेरा पाडावं म्हणून. आणखी दालच्या खाजा भारत हा आलो. व्हिडिओ चालू करायचा आहे म्हणजे अमोल साहेब भांग पाडायला लागलेत. तयारीत आहेत तर हे डमरूचं मालक नाव काय रे प्रथमेश. आपण रायबाबा फोटो काढले माहिती आहे. नाही रायबाला फेराने आला दिलेला तेव्हा डमरू स्टार्टला आणलेला भाऊ. कुठली बरं हा 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 हा. तर भाजीचा पैरा आपला ह्यांच्यावर झालाय. मला ते 1 वर्ष झालं पळून भाजीनं ते मला नाही वर्ष झालं असेल त्याच्या झरे झऱ्यात. तर मला बरं पैरा झालाय भाजीचा. 2 तारखेला कुठं मैदान आहे चोराड्यातच आहे. दीपक शेट कुठे गेलं. दीपक शेट तुझं कोण रे. हा दीपक शेटची आत्तीच्या पोराची पोर आहे ती. आणि याच्यावर भाजीचा पैरा झालाय आपला. 2 तारखेला भाजी पळेल. भाजीला आधी पेरं देणार आहे पलसात. आणि बाबरे शेट आपले बाबरे शेटचा निर्णय घेतला पाहिजे शेटनं लयच मानावं. तर निर्णय असा घेतला की बाबऱ्या शेट विकायचा केला कॅन्सल. फुलं हा खुश झाली ती सगळी. ह्याचा फोन येत होता सोन्याचा एड्यातल्या सारख्या एड्यातल्या सोन्याचा फोन येतो. हा सोनचा द्याचा मी निघाल तिकडे तिला फोन करते म्हणून सांगण्यात नाही त्याला त्याचा नाही म्हणून भाजी हे बापरे. तर युट्यूबवर आलीत विशाल मोरे स्वतः विशाल मोरे. तर भारत शेट आपली चांगली पळाली आणि बाबरे शेट पण चांगली पळाली. तर बाबऱ्याचा निर्णय असा घेतलाय ज्यांनी घेतला निर्णय त्याच्या स्वतः तोंडातून ऐका. बोला बाबऱ्या एकाच कॅन्सल गेलाय. पुढला निर्णय काय घेतलाय सांगा की मोठ्यानं बोलाय की भाई. तर बाबरे शेटला सोडणार आहे पलसात. म्हणजे कुठं सोडणार तिथे गेलो शेअर करूच आपण. तिथं का सोडणार आहे तिथं आम्ही स्टारला सोडणार होतो भाजी. खरं ती म्हटली ती भाजी तुम्ही नेणार माग म्हणून ती म्हटली भाजी नाही आम्ही सांभाळणार. हा फक्त कसं आहे तिथली दावून म्हणते ती हाय चांगली आणि ती लक्ष देणार
एक वस्तू पळवत तर बसतील आणि जिथं मैदान असेल तिथं आपण बाबऱ्याजवळ जाणारच, काय विषय नाही. भरपूर जणांच्या कमेंट पर्सनल मेसेज आला बाबरे ऐकून, आता बाबरे काय केला की असेल. आणि स्वतः विशाल मोरे आलेत बघा आज आपल्या चॅनलवरती. चांगला पळाला आणि 3 चिठ्ठ्या टाकल्या, 3 चिठ्ठ्याकडे 7 16 मध्ये 7, परत 44 मध्ये 7 आणि 70 मध्ये 7. आणि हा डंबरू मागल्या 20 चोराडी मैदानात हे डंबरू आणि हा भारत गट पास केलेला. आणि आज बाबऱ्या पहिल्यांदा झाला ना चोराडीत, पहिल्यांदा झाला तर बाबऱ्याचा निवृत्त बाबऱ्याचा असा निर्णय घेतलाय फायनल की पलूसमध्ये बाबऱ्या जायला आजच. आणि काय आधीमध्ये आम्ही व्हिडिओ करीनच, दाखवीनच तुम्हाला. आणि बाबऱ्यावर जो नंदी घातलेला आपण कुठला भैया खंबाळे काय खंबाळ्याचा बाजी, तर तो पण नंदी चांगला 1 नंबर आहे. तर आपलं नशीब अजून साथ देणार, बघू जावा दिल तेव्हा दिल. तर ह्यो विषय आहे. आणि हो दादा नमस्कार. तर दादा गाव कुठलं? कोत्तीच म्हणजे इथं जवळच गाव आहे. दादा आले ते केक घेऊन आपल्यासाठी खास, तर वाढदिवस आहे म्हणून ते दादा केक घेऊन आले. ते दादा खूप खूप आभारी आहे केक आणल्याबद्दल. चला केक कापूया या. किती लांब आहे तरी? 7-8 किलोमीटर आहे. काय आज मैदान काय करणार? तर किती दिवसापासून तुम्ही दादांना बघताय? 1 वर्षापासून. आमचं बकासूर जरा थोडक्यात. तर आज किती वेळा भेट झाली दादा? फर्स्ट टाइम आज. काय वाटतं दादा भेटून कसं वाटलं? आनंद कसं वाटतं? चांगलं. आपण बघतो युट्यूबवरती समोर बघून तेच आपण ते बघा ते बनले कसं सांभाळलं. हां बरं येतात आधी बघितलं ना समोरून गेले पूर्ण वाटलं पूर्ण वाटलं नाव पण हां मॅडमचा व्हिडिओ पाठवा प्रत्येक परवाच नाही बघितला तर पाऊस मिळतो आज बघितलं रोज पण प्रेम लागते आपल्या दादा नमस्कार. तिकडे त्यांचा ब्लॉग काय वाटतं आज केक घेऊन आलं तर नाही कसा विषय टाकलाय की काल पुढे जाणार आलं बाईकला जायला काम आहे म्हणजे केक त्याच्यापर्यंत जायचं कुठं पण माहिती मनात यायचं की एखादं घ्या मनात यायचं आवड नव्हती परत विचार करायला कोण टाकायचं त्याला कसं सांभाळायचं मारून बिरून तसं द्या तर आहे माझ्या मनात हळूहळू म्हणजे लहानपणापासून मोठ्यापर्यंत ते पाहिलं असं कधी पण मारून काय सावध कसं राहायचं सगळं पाहिलं. आता तुम्हाला सांगतो कालच्या व्हिडिओ तुम्ही सोडले तर कपिला म्हणून कंपनी आहे 7-8 हजार रुपयाची पाठवली गिफ्ट पाठवले आपण 7-8 हजार रुपये गिफ्ट पाठवले ह्याच्यासाठी नंदीच्यासाठी सगळे कारण की केंद्रजवळ आलं ना 9 तारखेला भरपूर जेवढं केंद्रात बसायचं असते सगळ्या नंदीच पाठवलं छाप कलर ब्रश वगैरे सगळं म्हणजे असं काय काय देतो तुम्हाला ताई काय ते मनाला ताई आहे मुंबईच्या त्यांनी तर माझ्यासाठी चांदीचं लॉकेट दिलं ती पण आली आता उद्या जोडीत मिसळ चांदीचं लॉकेट रुद्राक्षे ते रुद्राक्षे का दादा दिलेलं कराडच्या मग त्यांनी आणलं कुठे
मध्ये कुंभमेळा होता तिथनं रुद्राक्ष आणले. दुसऱ्या दादाला काय केलं तर चांदीचं कोटिंग केलं मुंबईत. मला टाईम चांदीचं बॉकेट टाकलं. मला वैयक्तिक मला झालं एवढं आपल्याला काय प्रेम आहे असं सपोर्ट लावते. आज बाबऱ्या आणि आपला दारूचा पहिला डंबरूवर झाला पेट नाकाला डंबरू त्याच्यावर झालेला काय मित्रांनो बघू शकता असं प्रेम लोकांचं मस्त दादांचा बर्थडे सेलिब्रेशन करायला मित्रांनो दादांमध्ये बड्डे व्हायला नाही माणूस असते तर व्हिडिओ करायला पाहिजे होता, मोबाईल चार्जिंग लावल्यामुळे लक्षात नाही. तर ही बघा गडाची पालखी किल्ले मग चंद्रगड आला काय ट्रॅक्टरवर लिहिलं माग का पुढं अजून हवी महाग तेवढीच आणि पुढं पण तेवढीच आहे. बघू शकता पोलीस असते तिकडे 25 वर्षा पुढे हे काय लिहिले त्याने कसं आहे व्हायचं आहे तुला का भैया ही सगळी गाड्याची मिक्स आहे ते. हा 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 तरी म्हटलं एवढीच जेवढी आपण बघतो पुढे तेवढीच महाग आहे हो का. चंद्रगडाची कसलं सजवून नेलं या त्यांनी मी मागे येणार असतील चालत. हा तरी म्हटलं यांचा जायचं म्हटलं अडवून बघ्या आंब्या सोन्या प्रत्येक वर्षी जाते ती पालखीची अडवून. हा त्या इथं म्हणते तरी वर जाऊया बघ्या कड जाते असेल तांड काय हत्यारा तर विठू शेठ नो बाबऱ्या शेठ आता किती दिवस इथं असणार येणारा काळच ठरवेल. आणि विठू शेठ बघा म्हणजे कुठं असणार माहिती आहे बाबऱ्या मलाच माहित नाही अजून बाबऱ्या कुठं असणार आहे. बघ एक शेअर करे दिवसाचा असा असणार बाहेर. आणि नुसता 2 दिवस झाले विठू इथं आला तर विठू तब्येत वाजली छान झाले. आणि विठूला न्यायचा आहे माग कारण की विठू जाणार आहे दुसरीकडे कुठं विठू जाणार बारामतीला. विठू आणि निशान दोघं संगड जाणार आहेत कारण की असा निर्णय झाला की 2 नंदी एका मालकाचं लक्ष राहील म्हणून विठू आणि निशान तिकडे जाणार आहे आणि आपला बाबऱ्या शेट इथे येणार आहे. तर बाबऱ्या शेट फिरत असणार आहेत
बापरे तर बापरे मध्ये बघा कुठं बांधणार काय बघणार ते पुढे गेलो शेअर करतो. तर बाबरे शेटला ह्या चाललाय खाली आता. तिकडेच काय की बाया तिकडे जवळ जर जवळ जर बाह्याला नाही काय करत माझ्या अंगावर येतो. पुढे ते भेट दिसते रे त्यामुळे जरा ते होतं. बापरे काय नाही मग खाली आला. बाबरे शेट असणार हित आता. बाबरे शेट कुठं बांधणार हो कुठं बांधणार शेड ही शेड काय बाबरे या तर आपली राधा म्हणजे आपली जी घोडे इथंच दिल्या तर ते आता कुठं तर हिंडाय सोडल्या बाहेर. आणि हा विटू मारते चांगला ना काही तर बाबरे शेड असणार इथं. हो हा हा बाया शेट बाबरे शेट आली इथं. आधी मध्ये येणार भेटायला साहेबासून काय विषय हा ही चराय पण नेते माळा मला आणि इथं असणार ना ह्या शेडत ह्या शेडत मागा आणि शेड आहे हो काय ते काय माग नाही गमवलाय कुठं सांभाळायचं. आठवण मला तर रोज याला त्या ह्याच्यात गव्हाणीत गेली महाराज खरं इथं पळेल तरी आता विठूच्या निघून कळालं की 2 दिवसात कसा केला विठू. बापरे या चांगला वैरण खायला. तर पाणी ठेवायला लागले ते आणि इथं पण मनुष्यबळ भरपूर आहे. यांची गँगच आहे यांची नाही मारत वैरणीने नादावली आता. त्याला खाद्य ठेवून पाणी प्यायला पेनात खाद्य कुठं आणले अचानक निर्णय घेतला त्याला ऐकायचा होता कॅन्सल केलं जागेच म्हटलं तुमच्याकडे द्यावं सांभाळायला. तरी बाबऱ्याचं ह्यांच्याजवळ असणार आहे. ह्यांचं वडील बाहेर गेले कुठे गेली तिथे तास झाला का आल्या नाही त्याजवळ फटाडी माळ कशाला बर हे बघ कसा करायला लागला सांभाळा बरं का व्यवस्थित. आम्ही आणि असणार आधीमध्ये बघायला. आणि विषय काय माहिती आहे का अजून तास सोडलेला नाही त्याला तास सोडायचा अजून माहित नाही कसं सोडती आणि आतनं बाहेर 4 खांदी फिट आहे कुठनं पण टाकायचं. तर विषय आता काय तुम्ही कसं नियोजन करशील तसं मैदानदारा फक्त सांगा आम्हाला फेरं टाका किलर बघे की आता तुम्हाला फेरा टाकलाय तुम्हाला कळते स्पीड काय आज लय भारी पळाला. लय पळाला खाल्लं तर जोरात लावलेला कुणी विठ्ठल ना विटू विटू जाणार आता बारामतीला. विटू आणि निशान एकदा तुमच्या हाताखाली आलं सपना विषय. नमस्ते तर राधा आपली ह्यांच्याकडे बघा येणार होतो राधा बघायला म्हणजे कुठं सोडले डोंगरात भारी झाल्या झाले का झोपलेली हा अशी होलात चालते एकसारखी कशी काय
पोलाद म्हणजे क्वालिटी तेच की कशी काय म्हणतो आमच्याकडे लय दमवते राव नाही नाही डावीला झोपली पुन्हा उजवीला झोपली हा जायचं 5 किलोमीटर याच 5 किलोमीटर असे 10 किलोमीटर फिरवून आणली आमच्या सोनू संघ ए? सोनू म्हणून उडी मैदानची चांगली आहे ना हा तिची अशी फ्लेक्स सोडली एकसारखी 2.5 किलोमीटर जायचं आणि 2.5 यायचं असं 5 किलोमीटर गुढीनं गुढी सुद्धा माहिती नाही एकसारखीच गुढी जाते क्वालिटी जाते हा मग काय विषय झाला चांगली आहे गुढी चांगली आहे का एक नंबर आहे पायगुण बी छान आहे हा सकाळ उठून मला 10,000 रुपये नफा भेटला 10,000 नफा भेटला हो ती गुढी आल्या आमच्यात आणली हा रविवारी आणली सोमवारी पायगुणच गुढी बरोबर चांगला आहे मग काय असू दे बघा गुढी इकणार नाही पण शब्द आहे आपला माया का चिंचणी जत्रा बित्रा आपल्या भागात हा चांगली आहे छान आहे गुढी राधा राधा पोलूस राधा बोलूच राधा झाली राधा फुलूची आणि बाबऱ्याचा आमचा सांभाळ करा व्यवस्थित लक्ष ठेवा आता आमच्या गावात आलाय काय अडचण नाही लक्ष ठेवतो दमवत नाही काय नाही दादा होय मैदान इकडे झालं डायरेक्ट लय मस्ती करतो उकऱ्या बिकऱ्या मारतो दादांचं नाम घ्यायला ते घालूला मागे ते बारामतीला जाणार आहे काय खात नाही सर बाबा तर बाबऱ्या ह्या साहेबांच्या जवळ असणार आहे बघा अमित राव नाना काळीच देतोय सांभाळा व्यवस्थित खट सांभाळणार खट नाही भेटू नका आलंच 2 दिवसात आम्हाला वाकायला झालं भेटू हा असलं काय नव्हतं स्वच्छ दिसला एकदम आणि तब्येत पण सुधारली तसं ह्याचा विषय काय माहिती गाडी खांदी बाया शेट कातरतो का कधी कसा पण फास्टल ताकद पडली नाही तर खरं कातरणार नाही असा विषय आता सण आलाय जवळ बेंदूर ह्याचं साहित्य जेवढं आलं ते आणून देतो तुम्हाला ह्याचा चहा पण ते आणलंय ताय थाई काय काय लय काय काय आलंय बांधले का नाही ही सांभाळाय म्हणत होती ते आपल्याला सांभाळाय म्हणजे आपल्याला देत होती काय सांभाळाय ना आपल्याला जर्मन आहे होगी अजिबात नाही शांत आहे ते दुसरं आहे ते दुसरं आणले की बाबा का मोबाईल स्विच ऑफ झाला ना साखर आहे का अश्विनी जरा मोठी कर भैया ए बारी लिया तो अरे थांबे दाद्या येऊ दे पोरं ए या पुढे इथं तिकडे थांबायचं नाही पुढे यायचं असतं या ए जा पुढे की आमच्या मोबाईलमध्ये काढा कुठे व्हिडिओ बघत बस व्हिडिओ मध्ये अरे व्हिडिओ करतो नाही
तुम्हाला बघा थांबा की थांबा हे थांबा बारके पोराचं कुठं काढायचं आहे थांबा माझ्या हातात गेला अरे तू बरा की व्हिडिओ चालू आहे का फोटो पण काढ व्हिडिओ पण चालू बोलले दाखव बोलल्या व्हिडिओ चालू व्हिडिओ मध्ये फोटो काढ अरे की बाहेर एक एक आपण देख पर भाई होय तर संपत सांगू श्रीशा दिसते बघा श्रीशाला असं करतात श्रीशाला असायचं ठीक आहे आतल्याशिवाय आणखी बाहेर काटावडी भरपूर शेळी द्या का नाही असं कसं होईल नक्षी केलेली बारक्या म्हणे हा इच्छा गावात हा बायलांचं कान कापते मला 20,000 शिवी मागता दिली नाही 20,000ला 20,000 शिवी मागत होती कुंडलवाली हा दिली नाही मागच्या कसले कशी बघते आता मारली मार्के राहू दे ओके मी काय कुठली जात म्हणायची काटावडी काकेवाडी पाटण्यात आहे का कुठली दुप्पाजाने शिवी ह्या जातीला जायची कुठल्या हा हा कधी मानायला काय आहे ती गल म्हणजे गेलाय ती हा हा काय त्याचा प्रॉब्लेम नसतो काय सगळं नाही कलर फक्त हा 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 भाऊ बाबरे बघा आलो की 10-15 दिवसानं हा नाही की ते साहित्य द्यायला होतं बाबऱ्याचं ते बाबऱ्याचं साहित्य आलं हो बेंद्राज ते द्यायला येतो की खाद्य वगैरे हा कुठली चला आता आपलं खाद्य चालू करूया बाबऱ्याला हा एक टाइम फक्त द्या आता त्याला देतो खाद्य आणून त्या बरं सांभाळा व्यवस्थित या दूध आहे बाबऱ्याला दूध खरं सांगतो तुम्हाला हो हा हा हो आतली काळी वाटी शेळी आहे का हा आता अंधारात दिसत नाही हा त्या शेळी दूध हा आणि हो का मोरी हो का आत मोरी आहे हा. का हा दिसते बघा व्हिडिओ मध्ये पांढरं दिसते हा त्या शेळी दूध 1 किलोभर दूध निघतोय आता सकाळचं होय मग काय बाबऱ्यात ताकद वाढणार की तर ह्या दादानी नको तर या दादानी केक कापून वगैरे इथं सगळी फॅमिली होती यांची तर खरंच मनापासून आभारी आणि टॉपचे ड्रायव्हर बरं काही पोलीस मधले दादा तुमचं नाव सांगायचं ड्रायव्हर पोलीस आपल्या गाडी पण 2-3 वेळा बसलीत तर आपली नंदी अजून टॉपचं नाहीत होणार का टॉपचं होणार का रायबा होय होणार हे रायबा साठी जो कॉल उचलला बरं का बाबर याचा आणि आता काय मग ते सिरीज दोन चालू करणार आहे काही विषय नाही बघू याला आम्ही खाद्य वगैरे आणून देतो तुम्हाला सगळं काय असेल ते साहित्य पोच करतो 1-2 दिवस 8 किलोभर दूध निघते शाळ्यांचं हा किलोभर दूध निघते शाळ्यांचं किलोभर हा किलोभर निघते काय विषयच नाही ह्याला ताकदच वाढली पाहिजे आणि एवढी गॅरंटी तो तास सोडत नाही आणि त्यात गाडी फिट फोटो पण टाकत पावती एकच टाकायची किंवा असलं एकच पावती टाकतो बाहेर असा विषय याचा फक्त आता काय लय लांब नाही आपल्या गावापासून 20-25 किलोमीटर त्यामुळे काही विषय नाही फक्त आता मैदान वगैरे तुम्ही प्रॅक्टिस घ्या जर मग तुम्हाला कळलं का मैदान खेळायचं काय देणार त्याला आता घोड्या संग होय घोड्याचं वगैरे काय मग गडी आपली घोडी बैल नाही कुठं आहे ते घोडी इथंच आहे असं पण ह्या बैला एवढी घोडी आहेत आपली हा हा हे असणार कुठं आता
काय खालीच आहे जवळच आहे. ते नव बाबऱ्या कुठे बांधणार परत बाबऱ्या बघा इथं या शेडत काय ए बाबऱ्या काय झालं रे काय नर्वस वगैरे वाटला तर डॉक्टरने बोलावं लगेच मी पैसे पाठवतो बांधू काय अडचण नाही. हा. मग काय विषय अहो चांगलं आहे की राव फक्त सकाळी काय झालं विषय हा. त्याला फेर टाकायमुळे ते शान काढलं नाही. ते असं त्याचं काय एवढं काय ना आपलं फक्त शेड चांगला आहे काय विषयच नाही म्हटलं आणि काय घरं तुमची इथं आहे ही सगळी तुमची घरं म्हणजे ही आपली भावकीच सगळी घर आहे. भावकीच आहे तुमची त्यामुळे पोरं पण मनुष्यबळ भरपूर दिसतंय लय आहे ती अहो लय आहे ती अजून आलेली नाही ती लाईन लय आहे ती. तुम्ही फक्त फेरा द्या मग तुम्हाला कळेल बाबऱ्या काय वस्तू आहे दोन्ही खांद्याने द्या कुठल्या पण ह्याला चला बाबऱ्याच्या मालकांची जरा मुलाखत घेतली रे केसोबा म्हणजे आहो जरा खाद्य नको खाद्य खाद्य ठेवा पाणी पिल तो कारण की भुका लागली त्याला लय तसं ना तुला नाही मारणार तुला भेल पण बारक बोल बारके देऊन आमचा एकच गडी आहे ओके दाद्या बघा ह्यो एकच गडी त्याला सांभाळणार दाद्याला नाही काय मस्ती लय लय मस्ती करते शेंगानो करते बकऱ्या मारते गोड्यागत होय गोड्यागत उड्या मारते शान पण तेवढा आहे. आणि धुतल्यावर का नाही चाका करणार धुतल्यावर असं शॅम्पून धुतल्यावर चाकाकतो धुतल्यावर कसा चाकाकतो धुतल्यावर कसा चाकाकतो म्हणले अरे सांगते काय लय शाय नाही लय तयार होतो लक्ष नाही लय पसार त्याचे कात कशी आहे त्याची मागे शरीर आपल्या आहे का ना ओरिजिनल हल्ली कात मग तेच की कातच आवडते तिला फक्त तर कसं आहे माहिती का आमचं असंच आहे आमच्याकडे पण आता वस्तू आली की आमचं पण जीव वस्तू त्याच्यावर तुमच्यात आता गुलाला तर राहायला लागलो कशाला नेतोय आम्ही आता नाही राहिला तर तुम्ही जाणून सोडशील आणि हा जावा मुच्छा मागे काय सगळं कमी पडून देणार नाही अहो हेच आपल्याला बाबा बाहेर शेट म्हणलं असंच करायला म्हणलं काय चालतं सगळं कमी पडून देत नाही त्याला किती बी खाऊ तिथं मागं सुरूच तेव्हा खातोय दावणीत आता हे टाकलेलं खाल्लं ते पडल हिंडायलोय टाट आता तिथं सगळं खाणार हिंडायलोय टाट तिथं हिंडायच होता हा कळपात नव्हे हिंडाय मोकळ्या सोडायची ते म्हणजे बांधून मोठे मोकळे याच्या एका दाव नाही 800 किलोमीटर लांबचा आहे तमिळनाडूचा आहे तमिळनाडूमधून आला 800 किलोमीटर येऊ त्याला आत्ता आपली भाषा कळायला लागली त्याला काय करायचं माग सर पुढे आत्ता कळायला लागले ऊट होय ब्रह्माने पण त्याचा विषय झालेला मला द्या म्हणतो तू तुम्ही मला दिला नाही का ब्रह्मा हात धुवून मागे लागली अजून मागे लागली दिव्या खरंच बरं मला द्या म्हणतो तू म्हणे मी शोक तुम्ही नुसतायचा का नाही ते नव तुम्ही नुसतायचा फेरा काढा शेठ मग तुम्हाला कळली काय वस्तू फेरा कधी काढणार आता फेरा तुमच्या ह्यानं काढतो की तुम्ही कधी आता आपलं काय आता तुमची जबाबदारी आता आज मैदान खेळा आज राहू दे म्हणजे 2 दिवस राहू दे तुम्ही फेरा काढली तुम्हाला सगळी टॅक्ट कळते याची काय म्हणत फक्त एवढाच विषय आहे की गाडी वळली की मग लय दमवत उभा राहत नाही एका जागा कवा त्याला पळी नसत सुटाय बघतो हा तास नाही सोडत रायबा शेट पुढल्या दुसऱ्यात आता काय नाही त्याच्या तिकडे जरा लईच नाही लावलेला आता तो 16 महिन्याचा आहे 16 महिन्याचा आहे बारा तेवढा दिसतोय आत्ता हा व्हिडिओ दिसतोय बारका म्हणून त्याला इथं आणायचं होता बेऱ्याला इथं 700 फूट पाठील तुम्ही म्हणताय 1000 फूट आहे राहू उद्या येणार होतं या विचार तुमच्या माणसाला झालं किती किलोमीटर मग आमचं 30-50 किलोमीटर फक्त 10 किलोमीटर आहे